जय गणेश मित्रांनो, गप्पा विथ बाप्पा म्हणजेच द बाप्पा पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण एक अशा मंडळासोबत गप्पा मारणार आहे जे इचलकरंजीमध्ये कायमच चर्चेत असते आणि त्यांची मूर्ती ही भव्य आणि पौराणिक असते. असंच इचलकरंजीमध्ये प्रसिद्ध आणि भव्य मंडळ म्हणजे दगडी चाळ. तर आज दगडी चाळ यांच्या अध्यक्षांसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. तर नमस्कार पंकज दादा. नमस्कार. दगडी चाळीला भेट दिल्याबद्दल गप्पा विथ बाप्पा या टीमचे मी आभार मानतो. तर पंकज दादा, आजच्या पॉडकास्टला आपण वेगळ्या पद्धतीने सुरुवात करतोय. अच्छा. तर मी तुम्हाला आजचा पहिला प्रश्न विचारतो. हम्म. मंडळाचं नाव दगडी चाळच का? पहिल्याच प्रश्नावर क्लीन बोर्ड केला तुम्ही मला. ठीक आहे. काय आहे, दगडी चाळ हे नाव ठेवण्याचं कारण पण तुम्हाला सांगतो आणि हा प्रश्न आहे की नाही पूर्ण इचलकरंजीलाच पडलेला आहे. दगडी चाळच का? त्याच्या मागे मोठी कहाणी आहे. दगडी चाळच हे नाव का? तर एक जुन्या पिक्चरमधला एक डायलॉग आहे. जसा चाळीचे दगड इतकेही कमजोर नाही की त्यांना उभारायला वाऱ्याची गरज भासेल, त्याच पद्धतीनं माझ्या मंडळातील प्रत्येक कार्यकर्ता त्याच दमाक्यात आणि त्याच ठेक्यात आहे की नाही उभा राहिलेला आहे. एकमेकांची साथ आमची इतकी मजबूत आहे आणि त्या पिक्चरचं शीर्षक जे नाव होतं दगडीचा, त्याची कहाणी खूप मोठी आहे. ते नामकरण आम्ही का केलं, कसं केलं मी तुम्हाला सांगेन. त्या गोष्टीला अनुसरून आहे की नाही आम्ही एक वेगळं आणि काहीतरी युनिक नाव द्यायचं ज्यावेळेला आम्ही ठरवलं. सगळ्यांचा विचार विनिमय एकत्र घेऊन ते आम्ही नंतर नाव ठेवण्याचा निर्णय घेतला, दगडीचा. तर आता तुम्हाला समज असेल की मंडळाचं नाव दगडी चाळच का. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दादा, मंडळाची स्थापना कोणी व कशी केली? मंडळाची स्थापना 2008 साली केली. त्यावेळेला परिस्थिती अशी होती की मांडव हा मांडव नव्हता. एकदम लहान, ज्यावेळेला लहान वयात ज्यावेळेला आम्ही होतो तेव्हापासून आम्ही मंडळाची म्हणजे आमची सवंगडी जी होती, मला वाटते काहीतरी 3-3.5 फुटाचा मांडव, समथिंग एवढा छोटासा मांडव. ते मांडव म्हणताच येत नाही सोडा. एक छोटासा काहीतरी 4 काट्या लावायचं, त्याला काहीतरी ताडपत्री लावली, काहीतरी कागद लावला, अशा पद्धतीनं ते मांडव घालायचा. मूर्ती लईतली 1 फुटाची, अर्धा फूट. त्यावेळेला ती मूर्ती मला वाटते 200-250 रुपयाला आम्ही ती मूर्ती आणायची. फुलं गोळा करायची इकडून तिकडून. हे सगळं आम्ही त्यावेळेला करत आमचे लहान सवंगडीने ती मूर्तीची स्थापना त्यावेळेला तिथे केली. कालांतरानं थोडं आमच्या मित्रपरिवाराने थोडाफार हात लावल्यानंतर आम्ही आपल्या चौकात आज ज्या ठिकाणी दगडी चाळ एवढ्या मोठ्या दमाक्यात ज्यावेळेला माझा मंडळ उभा राहिला आहे त्यावेळेला एक थोडंसं एकमेकांनी सहकार्य करून 1 फुटाची मूर्ती ती 5-5.5 फुटापर्यंत आली. विषय मूर्तीचा नाही किंवा विषय फुटाचा नाही आहे, विषय हा आपुलकीचा. म्हणजे लहानपणापासून ते बापावरचं प्रेम आहे, त्याच्याबद्दल आम्ही ते किती संघर्ष केला. त्याच्यात भरपूर अडचणी पण आल्या. त्यावेळेला थोडंसं जरासं एकमेकांना सहकार्य करून आहे ना 5-5.5 फुटाची मूर्ती बसवली. त्यानंतर त्यावेळेला पण बरेच अडचणी आल्या. त्यावेळेला एकमेकांचे मतभेद होत होते. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग व्हायची त्या गोष्टीत. सगळ्यांना एकत्रित आणून सर्वांचे विचार एकत्र करून थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन सर्व लोकांना मिटिंगा घेऊन त्यांच्यासोबत चर्चा वगैरे करून आज ह्याच्या आधी नाव वगैरे राजगुरू, आमचे शिवाकाशी दिवा मंच असे नामकरण होत गेले. मग सगळ्यांना एकत्र आणून थोडं वादविवाद होत होते. थोडं वादविवाद म्हणता येत नाही, पण सीन कसा होता, एकमेकांना सहकार्य किंवा एकमेकांची जोड त्यावेळेला जरासं पकड ढिल्ली होत होती. मग कालांतरानं सर्वांनाच थोड्या मोठ्यांना बोलवून, वडीलधारीत लोकांना बोलवून मिटिंगा झाल्या. सर्वांनी एकत्रित घेतल्यानंतर सगळ्यांचे विचार ज्यावेळेला एकत्रित आणले, मग ही कुठंतरी पकड मजबूत बनवण्यासाठी
ठरवून म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन आहे की नाही एक निर्णय घेण्यात आला. नामकरण पण सगळ्याच गोष्टीला सोडून एक युनिक नाव द्यायचं ठरलं. अं, एक वेगळ्या पद्धतीचे नियम बनवले, वेगळ्या पद्धतीची सिस्टीम बनवली. आपल्याला हे मंडळ एक चांगल्या आणि मोठ्या स्तराला न्यायचं आहे आणि त्यातून आज एक मंडळ सोडून एक परिवार ज्यावेळेला आम्ही बनवला त्यावेळेला दगडी चाळीची स्थापना झाली आणि आज त्या दिमाखात आणि त्या डौलाऱ्यात आमची दगडी चाळ उभा राहिली. मंडळाची सुरुवात करताना दादा कोणकोणत्या अडचणी समोर आल्या? तर मंडळाची सुरुवात करायची करताना आता काय सांगायचं तुला की एवढ्या अडचणी आल्यात की त्याला तोड नाही. मला वाटते अडचणींवरच मात करत नाही की नाही आज ही मंडळ इथेपर्यंत मी आमच्या मित्रांनीच आम्ही सगळ्यांनी मिळून स्थापन केली. त्यावेळेला स्टार्टिंगला ज्यावेळेला आम्ही मंडळ स्थापन केलं स्टार्टिंगला सुरुवातीला ज्यावेळेला मला वाटते ते मांडव म्हणताच येत नव्हता तवा. ती झोपडीच असल्यागत होती. 4 काट्या लावायच्या, त्या काट्यांना झाकण्यासाठी ताडपत्री असो नसो फाटकी किंवा साड्या वगैरे लावून. विषय काय असायचा माहिती आहे काय, त्याच्या आत जो देव बसायचा ना त्याला ऊन वारा पाणी हे लागू नये म्हणून ह्याच्यासाठी आहे ना घरातनं जे मिळेल त्या गोष्टी आहे की नाही आम्ही आणून ते झाकण्याचा प्रयत्न केला. कशाबद्दल तर माझा बाप्पा तिथं बसलाय, त्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून आहे की नाही त्याच्यासाठी काय केलं आणि काय नाही की नाही त्याला तोड नाही. पण अडचणी तर एवढ्या यायच्या ना मग त्यावेळेला थोडंसं जरा बदल केला. मग आपल्या जिथं आता दगडी चाळीचा आपण विस्तार केला तिथं आम्ही मला वाटतं काहीतरी मांडव वगैरे तयार केला. त्यावेळेला पण बरेच अडचणी पावती गोळा करणे किंवा एकमेकांचे मतभेद असल्यामुळे ना थोडंसं मिसअंडरस्टँडिंग व्हायला लागलं. असो ते काय प्रत्येक मंडळात होते. कसं आहे शेवटी भाऊभावांच्यात छोटं मोठं वादविवाद होत्यात, त्या अडचणी यायच्या. सर्वांना एकत्रित आणायचं, थोडं कोणाचं तर एकमेकांसोबत पटलं नाही पटलं त्यांना एकत्रित आणून परत बाबा नाही तसं नाही चालत, मंडळात यायलाच लागणार आहे आपल्याला, हे करायच लागणार आहे, ह्या अडचणी यायच्या. काट्या आपण मांडवाला लावतो ना त्या काट्या, आता कसं आहे मांडव घालायचं म्हटलं तर आता कसं झालं कॉन्ट्रॅक्ट बेसवर झाले. तसं त्यावेळेला काही सीन नव्हता. त्यावेळेला काय करायचं, शाळा कॉलेज त्यावेळेला जॉबला आम्ही कोण नव्हतो, आम्ही सगळी शाळा कॉलेज करायचं. त्यावेळेला आम्ही शाळा सुटली दप्तर असा टाकला ना की डायरेक्ट खाली चौकात. का मांडव घालायचंय, गणपती आले 4 दिवसावर गणपती अजून आपला मांडव नाही शान्या. त्यामुळे की नाही तुला सांगतो ते खड्डा काढणे आपल्याला त्यातलं नॉलेजच नाही आहे हो. पण काय आपल्याला उभा करायचा आहे, काय करायचं आहे तर आपल्याला मांडव उभा करायचा आहे. हां मग त्यासाठी काय करायचं, ती खड्डा पण आम्हीच काढायचा, त्यात काट्या लावायच्या, त्याला बांधणी करायची. बरं त्याला झाकण्यासाठी ताडपत्री तर ही कंपल्सरी लागते, कारण की कसं आहे जुलै सप्टेंबरच्या दरम्यानच गणपती बाप्पा विराजमान होतोय ना. मग त्यामुळं पावसाचे आगमन पाऊस पण त्यावेळेस 100% येतोयच. मग कसं आहे शेवटी बाप्पा आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची इजा होणे किंवा त्याला पाऊस लागणे हे नाही, ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून नाही की नाही ताडपत्री हा नावाचा प्रकार आमच्याकडे तेव्हा नव्हताच. ते अन्न त्याच्यासाठी पैसे एवढे घालणे म्हणजे चेष्टा नाही. त्यावेळेला तर लई मोठी रक्कम वाटायची शान्या. मग मिळेल ते घरात वस्तू असतात ना आपल्या, मग ते काय साडी आणणे किंवा मिळेल ते काहीतरी पिशवी आपल्या घरी आपल्या ज्यावेळेला उन्हाळ्यात सांडगं आपण घालतो ना वाळत आपल्या घरात असते, आपण सांडगं वगैरे करतात घरातली आपली आजी आई, त्यावेळेला ती कागदाची ती शीट वगैरे आणणं लावणं, पाणी आत येऊ नये म्हणून. पत्र नसायचे, काय मिळेल ते लावायचं, पण तो मांडव उभा करायचा. पण ज्या दिवशी तो मांडव उभा राहायचा ना डोळ्यात बाबा खरोखर शपथ सांगतो काय पाणी यायचं. काय माहितीये काय, ते आम्ही केली रे, वैयक्तिक आम्ही केली त्या दिवशी. मग त्यावेळेला गणपती ज्या वेळेला बसायचा ना तर असा शोभून दिसायचा की त्याला तोड नाही. संकट भरपूर आल्यात आणि त्याच्यावर प्रत्येक वेळेला आम्ही मात करत आहे ना. आज आम्ही ह्या ठिकाणी आलोय आणि
माझ्या त्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आज आम्ही एक दुसऱ्याची पकड मजबूत करून आहे ना आज इथपर्यंत आलो. दादा, अध्यक्ष या नात्यानं तुमच्यावर मंडळाच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत? तशा बरेच जबाबदारी आहेत, पण अध्यक्ष हे पद नसून आहे ना जबाबदारीचं काटेरी ताज आहे तो, आणि तो अभिमानाने घेऊन मिरवावा लागतो. आणि तसं जर बघायलाच ना माझ्या मंडळातील प्रत्येक कार्यकर्ते की नाही अध्यक्षच आहे. कसं आहे, 6 महिन्या मागं हे सगळं नियोजन करावं लागतं. कसं आहे, मीटिंग बसवावं लागतात. त्यानंतर पावतीचं नियोजन करावं लागतं. गणपती बाप्पा ज्या वेळेला आपल्या मांडवात येऊन विराजमान होतात तिथून विसर्जनापर्यंत आहे ना सगळ्या गोष्टीला सांभाळून घेणं, मुलांना एकत्र आणणं, हे सगळ्यात मोठं पहिला माझी जबाबदारी आहे. कारण का, आमच्या मंडळाचा सगळा बेस आणि जे काय असेल ते आमच्या मित्रांच्या एकीकरणामुळे आहे. कारण का माहिती काय, हे जर तुटलं, ही जर बॉन्डिंग जर तुटली तर काही करता येणार नाही. आणि ते आम्ही कधी तुटू देत नाही. कारण का, ते आम्ही कार्यकर्ता तर आहेच, पण आम्ही सख्या भावासारखं, नात्यानं जरी रक्तानं जरी एक नसलो तर नात्यानं आम्ही सख्खे भाऊ आहेत. आणि ते आम्ही पहिल्यापासून एवढं जोपासलोय, म्हणून आज आहे की नाही दगडी आईचं आम्ही नाव टॉप 10 मध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यासाठी काय केलं नाही, काय नाही, बरेच प्रयत्न केल्यात. आणि एक सांगायचं म्हणजे, ज्यावेळेला बाप्पा मांडवात ज्यावेळेला विराजमान होतात त्यावेळेला मूर्तीला कोणत्याही प्रकारची इजा न होऊन देणे. म्हणजे लहान मुलं वगैरे ते मांडवात इकडे तिकडे खेळतात, पळतात, तिथं कोणाला तर कायमस्वरूपी बसवणं, किंवा छोटी आपली एक मानाची मूर्ती असते, त्याला काय इजा होऊ नये त्याची काळजी घेणं. आमच्या भागातील बरेच महिला आमच्या ताई असतात, मुली, ते आल्यानंतर पण ज्यावेळेला आरतीला उभारतात गैरवर्तन होऊ नये ह्या गोष्टीसाठी ते आम्हाला ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी लागते. कुठल्याही प्रकारचे वादविवाद होऊ नयेत, पोरांच्यात एकमत तुटू नये, ह्याची जबाबदारी वेळोवेळी पार पाडायला लागते. तसं अनेक जबाबदारी जर म्हणलास ना, ज्या वेळेला आम्ही मूर्ती ठरवतो, ज्यावेळेला आपले जे काही आम्ही स्केच किंवा जे आपल्याला ह्या वेळेला ती मूर्तीची जी संकल्पना पूर्ण करायची आहे तशाच पॅटर्न मध्ये किंवा त्याच्यासाठीच बाबा अशीच मूर्ती पाहिजे. मग ते आमचे किरण सर आहेत, ते तर काय बेस्टच आहेत. त्यांनी त्या पद्धतीने ते काम करतातच, त्यात काय विषय नाही आणि त्याला तोडणे. त्या मूर्तीसाठी आहे की नाही, आता आपल्याला ते बाप्पाचं रूप ते आपल्याला द्यायचंच आहे त्या पद्धतीनं. मग त्याच्यासाठी येणाऱ्या अडचणी त्यावेळेला बघायचं नाही की बाबा रात्रभर जाऊन तिथं थांबायला लागलं तर जावं लागतं, तेव्हा ताणभूक विषयच नाही. ते मला वाटतं त्यावेळेला जेवण मला वाटतं आपले कार्यकर्ते जेवण करतात नाही करतात काय माहित नाही, पण वेळेवर येतात. मी बघितले, रात्र म्हणत नाहीत, काय म्हणत नाही. मूर्ती जशी केल्या ना जसे आपण स्केच ठरवले त्या पद्धतीनंच आहे ना ते आमचा बाप्पा त्या रूपात विराजमान व्हायलाच पाहिजे, ह्याच्यासाठी केलेला प्रयत्न ते मार्गी होतोय. त्यामुळं कार्यकर्त्यांना वेळेत बोलवणं ही जबाबदारी. परत सांगायचं म्हणजे आरत्या, परवानगी काढणे, कोणाचे वादविवाद होऊ नये म्हणून हा सगळ्यात मोठा प्रश्न येतोय. मंडळाला कुठले गालबोट लागू नये हे सगळ्यात मोठा एक अध्यक्षा नात्याने ना की ती जबाबदारी मला लय प्रामाणिक पार पाडावी लागते. कारण की मंडळाला गालबोट लागला ना तर सगळं संपलं. सगळं एवढं केलेलं आहे ना पाण्यात गेल्यासारखं वाटतं. त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. ज्यावेळेला आम्ही मूर्ती आमच्या किरणदाकडे देतोय, के आर्ट्स यांच्या कार्यशाळेत ज्यावेळेला आम्ही मूर्ती देतोय त्यावेळेला मूर्तीसाठी ना आता आमची जी कार्यकर्ते आहेत, कोण जॉब करते, कोणाचं व्यवसाय, त्यानंतर एक जेवण वगैरे त्यांचं आवरल्यानंतर रात्रभर आम्ही तिथं जाऊन मूर्ती किती म्हणजे आपल्याला ते आहे की नाही आपला बाप्पा किती असा देखणा होईल ह्याच्यासाठी एवढं प्रयत्न करावं लागतात. ते शिफ्ट वाईज काम केल्यागत आम्ही ते करतोय. बाबा आज एक दोघा चौघा जण
दोघा चौघांना पाठवायची, ती ती जबाबदारी घ्यावी लागणार. वेळोवेळी तिथं त्या कारखान्यात मुलांना पाठवणं, आज किती % काम झाले. बरं त्यानंतर कसं आहे, आरती ज्या वेळेला आरतीचा सेटअप बनवणे, त्या कसं आहे त्यात चूकभूल होता कामा नये. बरोबर ना. ज्यावेळेला आपल्या आपल्या मंडळात ज्यावेळेला पाहुण्यांच्या हस्ते आपण ज्यावेळेला आरती घेतो, त्याची एक 15-20 दिवस आधी त्या पाहुणे लोकांची लिस्ट बनवणे, ही जबाबदारी पार पाडायला लागते. पुन्हा अ, मिरवणुकीच्या वेळेला जो काय आपल्याला जे काही गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत, काय लागणार आहे बघा. तर जर आपल्याला जर म्हणायचं साऊंड सिस्टीम आली, त्यात लाईट आली, ट्रॅक्टर आला, ट्रॉली आली, सी चॅनल, हे ते ह्या अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, त्याची बांधणी पहिलाच करून ठेवावी लागते. त्याच्या आता साऊंडवाला जर घ्यायचा असेल तर त्यांना त्यांच्या ज्या ठिकाणी कुठं असेल तिथं जाऊन भेटणं, वेळात वेळ काढून त्यांच्यापर्यंत पोचणं, त्याच्यासाठी शेवटी कसं आहे, खर्च हा मोठाच होतो. त्याच्यात काय वादच नाही. आणि ते किती खर्च होईल त्याला तोल नाही का मोल नाही. हौसाला मोलच नाही की बाबा त्याला किती पैसे लागणार आहे तेव्हा बघायचं नाही. हा कमी पडलं ना घाला. काय घालायचं तर एकच, बाप्पा आहे म्हणून, त्याच्याशिवाय नाही. त्यामुळे कसं आहे माहिती आहे काय, ते वेळोवेळी त्या ठिकाणी पोचणं, लाईट सिस्टीम ज्या वेळेला ठरवायची असेल त्यांच्यापर्यंत पोचणं, आणि हे सगळं आहे ना वेळेच्या आत व्हायलाच पाहिजे. ही जबाबदारी ज्या वेळेला व्यवस्थितरित्या जर पार पाडली तर ती मिरवणूक आहे ना, तर मग कुठं तर सक्सेसफुली मार्गी लागते. आणि हे सगळं वेळेतच बनवावं लागतं, ते मुलांना पटवून द्यायला लागतं, ते सगळ्यांना एकत्रित आणायची जबाबदारी खूप मोठी आहे. हे जर टायमिंग मध्ये नाही बसलं तर शक्य नाही. त्यासाठी त्यावेळेला मग वेळ बघायचा नाही, काळ बघायचा नाही, ताण भूक बघायची नाही. सर्वांना बोलवून ही पहिला सिस्टीम मार्गी लावणेच आणि लावावंच लागते. ही जबाबदारी तर सगळ्यात मोठी मला पार पाडावीच लागते. मंडळातल्या ह्या सगळ्या गोष्टीत मंडळातल्या कोणत्याही कार्यकर्ता चुकीच्या वार्ममार्गाला लागू नये, ह्या गोष्टीसाठी पण खूप प्रयत्न करावे लागतात. माझे कार्यकर्ते कुठल्या गोष्टीसाठी भरकटू नये यासाठी पण खूप प्रयत्न करावे लागतात. अशा बरेच अडचणी येतात, बरेच जबाबदाऱ्या आहेत, त्या वेळोवेळी पार पाडून मुलांना किंवा माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सवंगड्यांना एकत्रित बांधणी करून ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. अनेक इंटरेस्टिंग सांगतो की ज्या वेळेला अध्यक्षपद आहे की नाही, जेव्हा कधी सार्थक होतं माहिती आहे का, ज्या वेळेला महारती असते की नाही त्यावेळेला मागून जेव्हा आवाज येतो ना, ते अध्यक्ष या नात्याचं आहे की नाही कधी सार्थक होतं मी तुम्हाला सांगतो. आरतीचा शेवटचा दिवस आणि त्यावेळेला गणपती बाप्पा मोरया या असंख्याने हजारो करोड ज्या वेळेला आवाज येतो ना, त्यावेळेला तुम्हाला सांगतो असे डोळे असे घट्ट मिटलेले असतात आणि अंगावर असा मोठा शार येतो की माझं जीवन सार्थकी झालं की अध्यक्ष या नेत्याने धन्य होतो त्यावेळेला, की बाबा असा आवाज येतो ना की समाधान. अध्यक्ष या नात्यानं बाबा हा एक मोठी जबाबदारी मी पूर्ण केली तुझ्या आशीर्वादाने. बघू शकता तुम्ही कोणकोणत्या जबाबदाऱ्या मंडळाच्या अध्यक्षांवर असतात. तर यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. तर आपण आता यांच्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आमचा अवधूत सारखा एक धडाडीचा कार्यकर्ता, कायम मंडळाची केस अंगावर मी घेणारा म्हणणारा माझा जवळचा सवंगडी गेला त्यावेळेला. सॉरी.